कंपोस्ट वाडेगाव, तालुका सांगोला, जिल्हा सोलापूर। माझी आणि पंडितराव सरांची आणि पाटील सरांची गेल्या वर्षी भेट झाली। त्यांनी त्यांच्या वृंदावन भट्टी स्पेशल आणि इतर प्रॉडक्टबद्दल मला माहिती दिली होती। पण योगायोगाने ह्या सीझनला मी वृंदावन भट्टी स्पेशलचा गव्हावर प्रयोग केलाय। आज हे गव्हाचं क्षेत्र दिसते ते 22 गुंठ्याचं आहे। ह्याच्यात मी 28 किलो बियाणं टाकले आणि ह्याला वृंदावन भट्टी स्पेशलचे 2.5 बॅग, 50 किलोची 2.5 बॅग एवढं पेरणीच्या वेळेस हा गहू इसकडून केलाय। ह्याला पेरणीच्या वेळेस एवढं एकच खत दिलंय। नंतर ह्याला कुठलंही टॉनिक नाही, कुठलंही जिब्रेलिक ॲसिड नाही, काही नाही। पाण्याचं नियोजन व्यवस्थित केलंय। आज गव्हाची परिस्थिती जर बघितली तर आम्ही जर त्या वर्षी आपण माझ्या गव्हाची परिस्थिती जर बघितली, जर त्या वर्षी आम्ही आता पारंपरिक शेती करतच होतो, रासायनिकची पण करत होतो, पण वृंदावन भट्टी स्पेशल हे खत असं आहे की शेतकऱ्याचा स्वतःवर विश्वास बसणार नाही की हे खत वापरल्यामुळं माझ्या पिकाची एवढी मोठी ग्रोथ झाली आहे। तर शेतकरी बांधवांना माझी एक नम्र विनंती आहे, रासायनिक खत शेती न करायची ही एक आपली मानसिकता तयार झाली आहे। पण ऑर्गॅनिक खतं कुठली वापरावीत, कशी वापरावीत, रिझल्ट येतील ना येतील, ही जी द्विधा अवस्था आपल्या मनाची झाली तिला थोडं कुठेतरी थांबवून वृंदावन भट्टी स्पेशल हे एक तर खत म्हणजे जादुई खत आहे। आणि इतर जे प्रॉडक्ट आहेत ती काही मी अजून वापरले नाहीत, पण ह्या वर्षी ऊसाच्या 13 एकर प्लॉटवर त्याचा प्रयोग करणार आहे। आणि प्रयोगानंच आपण शिकू शकतो, पण जे काय प्रयोग आपण करतोय त्याचं सातत्य आणि त्याचे रिझल्ट आपण आपल्या डोळ्यांनी स्वतः बघावेत आणि मग इतरांना सांगावेत। तर मी जे तरुण शेतकरी आहेत किंवा जे वयस्कर शेतकरी आहेत जे शेती करतायत, पण लॉजिकली शेती व्यवसाय म्हणून ज्यावेळेस तुम्ही करचाल त्यावेळेस आपण फायद्यात येऊ। आणि त्याच्यासाठी वृंदावन भट्टी स्पेशल खर्च कमी, उत्पन्न जास्त, हे जर तुम्हाला भविष्यात साध्य करायचं असेल तर वृंदावन भट्टी स्पेशलच खत वापरा।